तर हाय, हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जे मी डॉल हाऊस मागवलं होतं प्रिशासाठी, तर तिला ते खूप आवडलं. त्याचा मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर आज मी एक स्पेशल गोष्ट करणार आहे, ती म्हणजे काळा चिकन स्पेशल जी आहे ती मी रेसिपी आज ट्राय करणार आहे नलिनी ताईंची. तर मला ती टेस्ट करायची होती. आता एवढ्या लांब तर नायगावला जाणं मला तरी पॉसिबल नाही, म्हणून म्हटलं की आपण नेहमी जो चिकन रस्सा खातो तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण ट्राय करूयात. म्हणून आज मी त्यांची रेसिपी ट्राय करणार आहे आणि मग दाखवते तुम्हाला की ती कशी टर्न आउट होती, आवडती मला नाही आवडती किंवा मला जमली की नाही, हे मी तुम्हाला दाखवते. तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे, काळा चिकनसाठी जे खोबरं आणि कांदा आहे, ते मी असंच गॅसवरती भाजून घेतलं आहे. जनरली आपण काय करतो, याचे तुकडे करून आणि कांदा बारीक चिरून आपण गॅसवर म्हणजे कढईमध्ये आपण परतून घेतो, तर तसं न करता ह्यावेळी मी जी रेसिपी तुम्हाला सांगितली नलिनी ताईंची, ती फॉलो करून मी गॅसवरच कांदा आणि खोबरं जे आहे ते भाजून घेतलं आहे. सोबतच कोथिंबीर, लसूण आणि आलं सुद्धा घेतलेलं आहे. तर त्याचं मी एक वाटण करून साईडला ठेवून दिलं आहे. त्यानंतर आता इथं जे चिकन आहे, ते मी घेतले आणि ते साधारण 4 ते 5 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्याने काय होतं चिकन अतिशय म्हणजे स्वच्छ निघतं आणि चिकनचा जो उग्र वास असतो तोही निघून जातो. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, थोडीशी आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून चिकनला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं. तोपर्यंत मग मी आता माझी पुढची तयारी करते. म्हणजे आपली डायरेक्ट भाजीची तयारी मी इथं करत आहे. तर त्यासाठी काय करायचं, जो बारीक चिरलेला कांदा आहे साधारण 2 ते 3 मी इथं घेतले. तर ते इथं बारीक-बारीक आपल्याला चिरून तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे, जोपर्यंत हे ब्राउन होत नाही तोपर्यंत. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा टोमॅटो, म्हणजे अतिशय 1 ते दीड फक्त टोमॅटो इथं वापरायचा आहे. तोही असंच बारीक चिरून घेतला होता मी. तो इथे मी परतून घेतेय आणि खडा मसाला मी टाकायचे विसरले होते, तर मी तो सुद्धा नंतर याच्यामध्ये ॲड केलेला आहे. काही नाही, फक्त तेजपत्ता, काळी मिरी आणि 2-3 लवंगा इतकंच मी खडा मसाल्यामध्ये घेतला आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करून जे ठेवलं होतं साईडला, ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सुद्धा मस्त आपल्या ह्या कांदा आणि टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे 50% जरी म्हटलं तरी आपण त्याला आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तो अतिशय मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. अतिशय म्हणजे हाय पण नाही आणि लो पण नाही. त्याने काय होतं, चिकन मस्त परतलं जातं. नंतर मी इकडे काय करत आहे, जे आपले वरचे जे म्हणजे जे आपले ड्राय मसाले असतात ते इथे ॲड करून घेतेय. तर पहिलं तर मी इथं टाकतेय लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर चवीनुसार ॲड करा. म्हणजे कमी जास्त तिखट त्याप्रमाणे ॲडजस्ट करा. त्यानंतर आपला घरचा जो खडा मसाला तो घाला. थोडासा मी इथे चिकन मसाला सुद्धा ॲड केलेला आहे, जो रेडीमेड भेटतो आणि हळद. असं सगळं टाकून हे बघा, मी थोडंसं पाणी सुद्धा ॲड केलं होतं, तर हे अशा प्रकारे याला कलर येऊन जातो. नंतर मी जे वाटण केलं होतं, ते वाटण नंतर मी याच्यामध्ये ॲड केलं आहे. ते सुद्धा आता इथे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे काळं वाटण जे आपण म्हणतो, जे काळ्या चिकनसाठी मेन वाटण आहे, ते मी इथं घेतलेलं आहे. तर मंडळी फक्त फरक एवढाच होता, की जो नलिनी त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं ड्राय टाइप चिकन दाखवलं होतं, म्हणजे चिकन फ्राय, चिकन सुक्का टाइप. तर मी इथं फक्त रस्सा करून घेते. कारण मला हे भाकरीसोबत आम्हाला खायचं होतं आणि घरामध्ये फ्राय जास्त असं कोणाला आवडत नाही. म्हणून मी फक्त एवढाच इथं फरक केला आहे. काळा चिकनचा मी इथं रस्सा बनवलेला आहे, ना की मी असं फ्राय जे आपण लपतपीत फ्राय वगैरे म्हणतो, मी तसं केलेलं नाहीये. तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथं पाणी ॲड करून त्याला उकळत ठेवलेलं आहे. म्हणजे चिकन शिजेपर्यंत मी तसंच ठेवलं आहे. ह्या अशा मस्तपैकी अशा भाकरी मी केल्या होत्या आणि चपात्या सुद्धा केल्या होत्या. कारण सगळेच मंडळी इकडं चपाती, भाकरी खात नाही. तर जोपर्यंत माझं चिकन शिजतंय तोपर्यंत मी इथं जे अळणी सूप केलं होतं, त्याचा इथं आनंद लुटत आहे. नंतर म्हणलं आता चला, भाजी तर आपली शिजत आली, तर तोपर्यंत आपण इथे कांदा आपला, त्यानंतर काकडी आणि जे लिंबू आहे ते कापून घेऊया. तर त्याचीच मी इकडे अशी तयारी करत आहे. नंतर हे बघा, हे मी असं सगळं कापून इथं ठेवलेलं आहे. भाजीसुद्धा माझी शिजलेली आहे. अगदी म्हणजे 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी शिजून रेडी झाली आहे. कारण आपण अगोदरच चिकन थोडंसं शिजवून घेतलं होतं. मग काय, मग मी मस्तपैकी याच्यावर ताव मारायला मस्तपैकी आम्ही सगळे जेवणाला बसलो आणि खरंच तुम्हाला सांगते, अतिशय मस्त टेस्ट आली होती.
एकदम गावरान पद्धतीचं जे आपण म्हणतो ना चिकन, तशी ती भाजी झाली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खरंच मस्ट ट्राय असं मी तुम्हाला म्हणेल. आता आपल्याला त्यांच्या इथे जाणं तर जमणार नाही म्हणून मी घरीच इथे ट्राय केली. मस्त जत्रेचा आनंद लुटत-लुटत मी माझं इथं जेवण संपवत आहे. आणि जसं की तुम्हाला म्हणलं होतं, की जे मी डॉल हाऊस घेतला, तर त्याचा सुद्धा तुमच्यासोबत मी रिव्ह्यू शेअर करेल. तर हे बघा, ही प्रिशा आली होती आणि तिला इतकं आवडलं, की तिने शूज सुद्धा काढले नाही आणि तशीच ती या डॉल हाऊसमध्ये जाऊन बसलेली आहे. आणि ती पूर्ण म्हणजे बघते, की बाबा नेमकं आहे तरी काय? तर तिला तिच्या एक्सप्रेशनवरूनच तुम्हाला कळेल, की तिला हे डॉल हाऊस किती आवडलं होतं. आणि साधारण मी तुम्हाला सांगते 2 मुलं तरी याच्यामध्ये आरामशीर म्हणजे आतमध्ये जाऊन खेळू शकतात, बागडू शकतात. तर जर तुम्हाला सुद्धा हे बाय करायचं असेल Meeshoवरून तर तुम्ही नक्की बघा. हे बघा मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो आणि त्याच प्रकारे इथं बघा प्रिशा मस्तपैकी अशी इथं खेळत आहे. तर मी तुम्हाला म्हणते दिवसभर ती या डॉल हाऊसमध्येच तिने म्हणजे तिचं वास्तव्य करून घेतलं होतं आणि हे पाहून मलाही फार बरं वाटलं. आणि तर तुम्हाला जर पर्चेस करायचं असेल, तर तुम्ही सिम्पली डॉल हाऊस म्हणून जरी सर्च केलं, तरी तुम्हाला बरेच सारे ऑप्शन त्याच्यामध्ये भेटून जातील. त्यातला जो ऑप्शन होता हा असा पिंकवाला, तर हा मी का निवडला, तर याला 2 विंडो होते. त्यामुळे मला दिसतं म्हणजे दिसू शकतं, की मुलं नेमकं आतमध्ये करतायत तरी काय? म्हणून मी हा वाला ऑप्शन सिलेक्ट केला. तर तुम्हाला बरेच म्हणजे तिथे ऑप्शन आहे डॉल हाऊसचे. जर तुम्हाला जे म्हणजे आवडतील, तुम्हाला जे पटतील ते तुम्ही ऑर्डर करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कसं वाटलं ते? तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर ते एवढंच मला मोटिवेशन भेटेल. त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.